नमस्कार. सर्वप्रथम मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना या आपल्या दिवाळी पाडव्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला खात्री आहे काही प्रमाणात का होईना सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असेल. वास्तविक पाहता शेतकरी बळीराजा ज्याला म्हटलं जातं, गेल्या 2-3 वर्षापासून अतिशय त्रस्त झालेला आहे. त्यातच यावर्षी आसमानी संकट मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं, पण प्रत्यक्षात मात्र तसं होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. आणि एक तुटपुंजी स्वरूपाची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना केली गेली. आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्वच नेते मंडळी 32,000 कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी दिलं असा कांगावा करतायत, परंतु वस्तुस्थिती फार वेगळी आहे. हा आकडा फुगून सांगितलेला आहे. वास्तविक शेतकऱ्यांपर्यंत येणारे पैसे हे फार फार तर 6,000 ते 7,000 कोटी आहेत आणि उर्वरित रक्कम ही सर्व ॲडजस्टमेंटची रक्कम आहे, म्हणजे ती थेट शेतकऱ्याला लाभ मिळेलच याची खात्री नाही. अशा बिकट परिस्थितीमध्ये शेतकरी असून या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी, शेतकरी कर्जमुक्तीसाठी आदरणीय माजी आमदार, माजी मंत्री बच्चूभाऊ कडू, त्यांचे सहकारी अजित नवले पाटील, त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अनेक शेतकरी संघटनेचे नेते यांनी सर्वांनी मिळून एक मोठं आंदोलन उभं केलेलं आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी सुद्धा संघटित होऊन हे जे आंदोलन आता सुरू झालेलं आहे नागपूरमध्ये, त्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. परवापासून हे आंदोलन मोठ्या स्वरूप या आंदोलनाने घेतलेलं आहे. काल महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाली आणि आज मुख्यमंत्र्यांची आणि बच्चू कडू यांची चर्चा होणार आहे. पण मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार नेहमीप्रमाणे कुठलाही योग्य मार्ग ज्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल असा निर्णय घेणार नाही. कारण यापूर्वीचा अनुभव पाहता फक्त आश्वासन देणे आणि खोटी आश्वासनं देणं एवढंच या सरकारने आत्तापर्यंत केलेलं आहे. वास्तविक पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं जाहीररित्या सगळीकडे भाषणामधून सांगितलेलं होतं. आज 1 वर्ष उलटून गेलेलं आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. अक्षरशः शेतकरी आत्महत्या करतायत. अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफी होणं ही गरजेची असताना वेळ काढूपणाचं धोरण हे सरकार घेत आहे. म्हणून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की जर आजच्या बैठकीमध्ये योग्य निर्णय, योग्य तोडगा निघाला नाही तर आपल्या परिसरातून सुद्धा शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि बच्चू कडूंच्या या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. ही विनंती आपल्या सर्वांना मी याद्वारे करतो. आज आपण संघटित झालो नाही तर भविष्यात आपल्यासाठी कुठलाही नेता रस्त्यावर उतरणार नाही याची सुद्धा सर्वांनी दखल घेतली पाहिजे एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.